परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नगरसेवक तौफिकभाई शेख पैलवान, आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, नगरसेवक रियाजभाई उंडेकरी, काँग्रेसचे वाहिद विजापुरे, एमआयएमचे पामा सय्यद, अशफाक बागवान, शिवसेनेचे मोहसिन शेख आदी उपस्थित होते। यावेळी परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अशफाक शेख सर, उपाध्यक्ष इकबाल शेख, सचिव इलियास विजापुरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफिक बागवान, शहर अध्यक्ष अहमद अली कोतवाल, आसिफ शेतसंदी, जिल्हा उपाध्यक्ष माजिद बागवान, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा नसीमा शेतसंदी, जिल्हा महिला अध्यक्ष लैला जमादार, एमआयएमचे अनिसा डोका, शहर महिला अध्यक्ष सुनीता गायकवाड, महिला शहर उपाध्यक्ष प्रतिभा चौगुले, सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आज 22वां रोजा हुआ है तो परिवर्तन फाउंडेशन की जानिब से आज 70 फुट रोड पर इफ्तार पार्टी रखी गई थी। इफ्तार पार्टी में हर समाज के, हर धर्म के लोग यहाँ पर मौजूद थे। अल्लाह ताला से हमारी दुआ है कि तमाम रोज़गार के रोज़े कबूल हो और परिवर्तन फाउंडेशन का जो सामाजिक खिदमत का जो काम है, अल्लाह ताला उन्हें दिन दुगनी रात चौगुनी तरक्की दे और इसी तरह सोलापुर शहर में, अपने समाज में, अपने कौम में एक सामाजिक खिदमत को अंजाम दे। हमारे लायक इंशाल्लाह जो भी काम रहेगा मैं उनके साथ हूँ, सहकार करने के लिए तैयार हूँ। इसी के साथ साथ आज 14 अप्रैल डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर साहब की इनकी 132वीं जयंती है। उस जयंती के निमित्त भी तमाम सोलापुर शहर, महाराष्ट्र राज्य में तमाम हिंदुस्तान के बौद्ध बांधवों को मैं खास सोशल ग्रुप परिवर्तन फाउंडेशन की जानिब से लाख लाख शुभेच्छा देता हूँ। शुक्रिया खुदा हाफिज़। आज मुस्लिम समाजाच्या वतीने पवित्र रोजाचं या ठिकाणी कार्यक्रम होत असताना 22वा दिवस आज या ठिकाणी परिवर्तन ट्रस्टीच्या वतीनं रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। पहिल्यांदा त्यांना या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं धन्यवाद देतो, आभार मानतो की समाजामध्ये एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न या आपल्या रोजा इफ्तार पार्टीच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे। आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी परिवर्तन पार्टीच्या वतीनं, परिवर्तन संस्थेच्या वतीनं समाजामध्ये जोडण्याचं काम, लोकांना जोडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी कराल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। रोजाच्या महिन्याच्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं सुद्धा त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि असंच या ठिकाणी त्यांच्या हातात घडो अशी भगवान बुद्धाची प्रार्थना करतो। जय भीम।